बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित ऑन-स्क्रीन जोड्या. बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित ऑन-स्क्रीन जोड्या कोणत्या आहेत त्या आपण बघूयात. अनेक दशकांमध्ये काही ऑन-स्क्रीन जोड्यांचे त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीसाठी देशभरात आणि जगभरातून कौतुक केले गेले आहे. त्यांची अशी जादू आहे की प्रेक्षक चित्रपट निर्मात्याला चित्रपटामध्ये त्यांची जोडी पुन्हा पुन्हा करण्यास भाग पाडतात. त्यांच्या आकर्षणाचे रहस्य या वस्तुस्थितीमध्ये आहे की या एकमेकांसाठी बनवलेल्या जोड्या सर्वात सोप्या कथांना कालातीत प्रेमगाथांमध्ये रूपांतरित करण्यास सक्षम आहेत. ही जोडपी काळाच्या कसोटीवर उतरली आहे आणि आजपर्यंत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आहेत आणि लाखो चाहत्यांची मने आणि लक्ष वेधून घेत आहेत. हे खरोखरच प्रेमाचे परिश्रम आहे ज्यामध्ये आम्ही कृष्णधवल काळापासून समकालीन काळापर्यंत बॉलिवूडमधील काही सर्वात प्रतिष्ठित ऑन-स्क्रीन जोड्यांना निवडले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही नामांकित जोड्या याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. पहिली जोडी आहे राज कपूर आणि नरगिस दत्त. यांना सामान्यतः बॉलिवूडचे गोल्डन कपल म्हणून संबोधले जाते. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री जवळजवळ अतुलनीय आहे आणि एकमेकांसोबतच्या नैसर्गिक सहजतेने त्यांना पडद्यावर एक परिपूर्ण जोडपे बनवले आहे. 1948च्या आगमध्ये त्यांनी परस्पर स्टारडमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्यांच्या करिअरच्या संबंधित शिखरावर एकत्र काम केले. त्यांच्या जोडीला आणि चित्रपटांना मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली. 8 वर्षाच्या कालावधीत दिग्गज अभिनेता आणि अभिनेत्रीने 16 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, ज्यात त्या काळातील काही महान हिट चित्रपटांचा समावेश आहे. त्यामध्ये आवारा, बरसात, श्री 420, अंदाज आणि चोरी चोरी यासह त्यांचे अनेक चित्रपट क्लासिक मानले जातात. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीचे वास्तविक जीवनातील रोमांसमध्ये रूपांतर केल्याची अफवा आहे. एक अफेअर ज्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप गोंधळ निर्माण केला होता कारण राज कपूर आधीच विवाहित होते. दुसरी जोडी आहे दिलीप कुमार वैजयंतीमाला. ट्रॅजेडी किंग आणि कल्पित डान्सयूज यांनी एकूण 7 चित्रपटांमध्ये एकत्र काम करत बॉलिवूडमध्ये सर्वाधिक समीक्षक आणि व्यावसायिकरित्या प्रशंसित चित्रपटांमध्ये काम केले. देवदास, नया दौर, मधुमती आणि गंगा जमुना यांचा एकत्रितपणे कौतुक झालेल्या चित्रपटामध्ये समावेश आहे. विशेषतः गंगा जमुना मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते कारण ते त्यांच्या जोडणीचे शिखर मानले जाते, जे त्यांच्या भव्य सिनेमॅटोग्राफी आणि लोकप्रिय गाण्यांद्वारे प्रदर्शित केले जाते. खरंच दोघे वास्तविक जीवनात देखील जोडले गेले होते आणि त्यांच्या संबंधित कारकिर्दीच्या शिखरावर अफेअर असल्याची अफवा होती. या जोडीने सिनेमाकडे लाखो लोक वळवले कारण ते आश्चर्यकारकपणे चांगले दिसणारे देखील मानले जात होते आणि अत्यंत कौशल्याने रोमॅन्टिक दृश्य पार पाडण्यास सक्षम असल्याचे मानले जात होते. कोणीही म्हणू शकतो की उत्तर आणि दक्षिण यांचे पुरातन संघटन त्यांचे होते. तिसरी जोडी आहे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 40हून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यापैकी सर्वात स्मरणीय चित्रपट म्हणजे 1975चा शोले. हेमा मालिनी बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून प्रस्थापित होत होती आणि धर्मेंद्र यांना हे मॅन म्हटले जात होते. शोलेमधील त्यांची जोडी अगदी स्फोटक होती आणि कच्च्या केमिस्ट्रीतही होती. या चित्रपटातील वीरू आणि बसंती या त्यांच्या भूमिकांना अनेक प्रशंसा मिळाली. दोन्हीही अभिनेत्यांनी त्यांच्या ऑनस्क्रीन भूमिकेसाठी सर्वत्र कौतुक मिळवले. 1970 मध्ये आलेल्या तुम हसीन मैं जवान या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते प्रेमात पडले होते. जरी या नातेसंबंधामुळे बरेच गडबड आणि नाटक झाले, कारण त्यांच्या नातेसंबंधाच्या सुरुवातीस धर्मेंद्र यांचे लग्न झाले होते. अखेर 1979 मध्ये त्यांचे लग्न झाले. या ऑनस्क्रीन जोडप्याची केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातही साकारली गेली, कारण त्यांनी त्यांच्या संकटांना तोंड दिले. त्यांची प्रेमकथा आजपर्यंत बॉलिवूडमधील सर्वात महान प्रेमकथांपैकी एक आहे. चौथी जोडी आहे शाहरुख खान आणि काजोल. ही हिट जोडी 1990 आणि 2000च्या दशकातील सर्वात लाडक्या चित्रपटाची मुख्य जोडी होती. त्यांच्या अनेक चित्रपटांनी शाहरुख आणि काजोल या दोघांना स्टारडम बनवले आणि ब्लॉकबस्टर बनवले, ज्यात आदित्य चोपडाचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात जास्त चाललेला हा चित्रपट आहे. तर करण जोहरचा कुछ कुछ होता है आणि कभी खुशी कभी गम ते पहिल्यांदा त्यांच्या 1993च्या बाजीगर चित्रपटात एकत्र आले आणि लगेचच त्यांना व्यापक यश मिळाले. 2 वर्षांनंतर त्यांनी DDLG मध्ये साकारलेल्या राज आणि सिमरनच्या उत्कृष्ट पात्रासह त्यांनी आमच्या हृदयात प्रवेश केला आणि तेव्हापासून ते तिथेच राहतात. हा चित्रपट इतिहासातील सर्वाधिक पुरस्कृत बॉलिवूड चित्रपटांपैकी एक बनला. 10 फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आणि अजूनही मुंबईच्या मराठा मंदिरात मॅटिनी शो चालवत आहे. या प्रक्रियेत मुंबईच्या पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. वरील पुरस्काराव्यतिरिक्त ब्रिटिश इन्स्टिट्यूटच्या सर्व काळातील सर्वोच्च भारतीय चित्रपटाच्या यादीतही याला स्थान देण्यात आले. कुछ कुछ होता है आणि कभी खुशी कभी गम याचेही मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले आणि त्यांनी अनुक्रमे 8 आणि 5 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. कुछ कुछ होता है ने च्या अवॉर्ड सीझनमध्ये जवळपास सर्व वाहवा मिळवून दिली, कारण त्याने अभिनयासाठी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसह सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक असे सर्व प्रमुख फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आणि सर्वोत्कृष्ट पटकथा कभी खुशी कभी गम मध्ये एकत्र काम केल्यानंतर करण जोहरच्या माय नेम इज खानसाठी 2010 पर्यंत या जोडीने 3 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी करण जोहर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी
SRK आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी काजोल यांना मिळालेत. रोहित शेट्टीच्या दिलवाले 2015 मध्ये ते शेवटचे ऑन स्क्रीन एकत्र आले होते, जे 5 वर्षाच्या अनुपस्थितीनंतर या जोडीच्या पुनरागमनामुळे मोठ्या प्रमाणात अपेक्षित होते. त्यांच्या प्रेमाच्या ऑनस्क्रीन चित्रणामुळे लाखो चित्रपट प्रेमींना त्यांच्यासारख्या प्रेमाची आस लागली. ऑफ स्क्रीन ही जोडी उत्तम मित्र म्हणून ओळखली जाते, अनेकदा एकमेकांच्या प्रतिभा आणि व्यक्तिमत्वाची प्रशंसा करतात. हे जोडपे कदाचित बॉलिवूडच्या चाहत्यांची सर्व काळातील आवडती ऑनस्क्रीन जोडी आहे. त्यांच्या मोठ्या फॅन फॉलोईंग, बॉक्स ऑफिसवरील यश आणि समीक्षकांची प्रशंसा तसेच त्यांच्या जोडीचे कालातीत स्वरूप यामुळे सिद्ध झाले आहे. या पुढील जोड्या तुम्हाला पुढच्या येणाऱ्या भागात ऐकायला मिळेल, तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.